चला आजच्या डेटला मला वाटतं 7 वाजता आपला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो आहे तो पेपर संपला. महत्त्वाचा पेपरचं ओव्हरऑल जे ॲनालिसिस जर आपण केलं, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मला कॉल करून ओव्हरऑल जो पेपर होता तर त्याचे काही महत्त्वाचे MCQ डिस्कस केले. तर त्याच्यावरून ओव्हरऑल असं लक्षात येतं की बऱ्यापैकी एक्झामचा जो पूर्ण भर होता तो ज्युरिस्प्रुडन्स ह्या महत्त्वाच्या डिप्लोमाच्या जो विषय आहे त्याच्यावरती होता. आणि आतापर्यंत आपण DMRचे गेल्या वर्षी मला वाटतं 2023च्या जरी प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस जर केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर प्रश्न हे ज्युरिस्प्रुडन्सवरती विचारलेले असताना दिसत असतील. किंवा पाठीमागच्या जे आता पनवेल महानगरपालिका तुमची झाली, नवी मुंबई महानगरपालिकेची तुमची एक्झाम झाली, त्याच्यामध्ये सुद्धा ज्युरिस्प्रुडन्स या विषयाकडे प्रामुख्याने त्याच्यावरती जे आहे ते सिरियसपणे लक्ष देऊन TCSने भरपूर प्रश्न त्याच्यावरती फ्रेम करत असताना आपल्याला बघितलं. किंवा एक अप्लाइड सब्जेक्ट म्हणून आपण त्या विषयाकडे बघत असतो. ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये सुद्धा या विषयाला भरपूर महत्त्व आहे. आणि या विषयामध्ये जर प्रश्न आपण आजच्या दिवसभराचे जर प्रश्न कन्सिडर केले तर महत्त्वाचे 2 टॉपिक तुम्हाला या भरतीमध्ये DMRचे असेल किंवा महानगरपालिकेच्या एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हे 2 महत्त्वाचे जे सेक्शन आहेत किंवा 2 महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, 2 महत्त्वाचे ॲक्ट आहेत, तर हे तुम्हाला त्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर जेही प्रश्न तुम्ही माझ्याशी डिस्कस केले फोनवरती तर ते थोडक्यामध्ये आजच्या वेळी डिस्कस करेल, जेणेकरून DMRची एक्झाम फेस करत असताना किंवा इथून पुढं जेही तुमच्याकडे थोडे दिवस आहेत DMRच्या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी तर त्याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं ठरतील. आता महत्त्वाचं हा जो मॉड्यूल नंबर 3 होता, याच्यामध्ये महत्त्वाचे आपले ज्युरिस्प्रुडन्सचे जे टॉपिक्स होते तर ते मी कवर केले होते. इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया आणि तुमचा फार्मसी ॲक्ट, DNC ॲक्ट याच्यामध्ये कवर केले. त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये तर जेवढाही सिलेबस होता तो थोडासा टिक करून घेतलेला आहे, जेही तुम्ही माझ्याशी डिस्कस केलं. तर त्याच्यावरती पहिला जो पॉईंट होता जनरल फार्मॅकोलॉजी आणि टाईप्स ऑफ ड्रग, याच्यावरती कन्व्हिनियंट रूट अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला होता. तो कशावरती डिपेंड आहे, मग ते ड्रगचं नेचर असेल किंवा पेशंटची स्थिती असेल, अशा पद्धतीचे ऑप्शन त्याच्यामध्ये होते. तर हा प्रॉपर प्रश्न तुम्हाला आठवत असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे प्रश्न जे आहे ते पाठवू शकता. पण रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा टाईप ऑफ जनरल फार्मॅकोलॉजी जर आपण कन्सिडर केलं तर कन्व्हिनियंट रूट डिपेंड आपण अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला होता. त्याच्यामध्ये पेशंटची परिस्थिती आणि रूट ऑफ नेचर ऑफ द ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन किंवा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अशा पद्धतीचे 2 प्रश्न होते आणि त्याला बोथ अशा पद्धतीचा एक ऑप्शन होता. अशा पद्धतीचा हा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर सिंचोनिन जे आहे याचं क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे, जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग याच्यावरती एक प्रश्न होता की सिंचोनिन जे क्लासिफिकेशन आहे कशानुसार आहे किंवा कशावरती डिपेंड आहे. त्याच्यामध्ये केमिकल असेल, तुमचं ड्रगचं नेचर अशा पद्धतीचे जे त्याच्यामध्ये ऑप्शन होते. त्याच्यानंतर ड्रगचं जर एक्सक्रिशन वाढवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळे ऑप्शन होते. ड्रग अगोनिस्ट, अँटागोनिस्ट. त्याच्यानंतर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन जर कमी करायचं असेल तर काय करावं लागेल किंवा त्याच्यामध्ये जे भरपूर वेगवेगळे ऑप्शन होते त्याच्यामध्ये प्लाझ्मा ड्रग बाइंडिंग साईट असेल, अशा पद्धतीचे ऑप्शन होते. ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा पद्धतीचं जे हे एकंदरीत प्रश्न होते. जेही प्रश्न तुम्ही मला थोडक्या भाषेत सांगितले ते तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना थोडीशी डायरेक्शन येईल. त्याच्यानंतर इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन हा एक महत्त्वाचा टॉपिक होता. याच्यामध्ये ACE इनिबिटर जे आहे त्याचे मला वाटतं जे आहे ते कॉन्ट्रा इंडिकेशन विचारले होते. आणि ACE इनिबिटर हा अशा पद्धतीचा महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती मागच्या एक्झाममध्ये सुद्धा DMR भरपूर प्रश्न 1-2 प्रश्न विचारले होते. मागच्या सुद्धा महानगरपालिकेमध्ये तुम्हाला याचे ड्रग विचारले होते की खालीलपैकी कुठला ACE इनिबिटर आहे किंवा कुठला नाही. त्याच्यानंतर ड्रग डोसेस फॉर्मवरती जर कन्सिडर केले तर त्याच्यावरती ऑइंटमेंटचं जे फॉर्म्युलेशन आहे कोणत्या पद्धतीने केलं जातं अशा पद्धतीचा एक ऑइंटमेंट फॉर्म्युलेशनवरती प्रश्न विचारला होता, जो की डायरेक्टली इनडायरेक्टली सुटिक्समध्ये किंवा तुमच्या फार्मॅकोलॉजीमध्ये येईल. त्याच्यानंतर बाकीचे जे टॉपिक्स होते त्याच्यामध्ये अँटीबायोटिक असेल, क्लिनिकल फार्मॅकोलॉजी, न्यूरोसायको असेल, याच्याबद्दल आणखीन तरी तुम्ही मला आणखीन प्रश्न पाठवलेले नाहीत. त्याच्यानंतर आणखीन खालचा टॉपिक आहे डिसइन्फेक्टंट देअर कॉन्सन्ट्रेशन, EDL आणि ECL. याच्यामध्ये तुम्ही मला एक प्रश्न पाठवला की गुटलारेड जे आहे तर याचं 2022-23च्या EDLनुसार कशा पद्धतीचं क्लासिफिकेशन आहे किंवा तो कुठल्या क्लासिफिकेशनमध्ये येतो. तर अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही गुटलारेडवरती मला पाठवलेला, जे की EDL, ECL आणि डिसइन्फेक्टंट कॉन्सन्ट्रेशन याच्यावरती डायरेक्टली इनडायरेक्टली डिपेंड आहे. त्याच्यानंतर फार्मास्युटिक्समध्ये मी तुम्हाला दिल्याप्रमाणे इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया आणि GMP असे महत्त्वाचे 3 टॉपिक होते. तर इंडियन फार्माकोपियाचं पहिलं एडिशन मला वाटतं याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला होता. आणि भरपूर एक्झाममध्ये जे महत्त्वाचे एडिशन्स आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातो की रिसेंट कुठलं एडिशन आहे, पहिलं कुठलं आहे, शेवटचं कुठलं आहे, सध्याच्या घडीचं रिसेंटचं कुठलं आहे, अशा पद्धतीचे प्रश्न हे नेहमी त्या इयरवरती विचारले जातात. तर तुम्हाला मला वाटतं आजच्या एक्झाममध्ये पहिलं एडिशन इंडियन फार्माकोपियाचं कधी आहे याच्यावरती प्रश्न इसवी सनवरती विचारला.
ब्रिटिश फार्माकोपियामध्ये इस्टॅब्लिशमेंट होती प्रश्न विचारला, त्याच्यानंतर कोणी इस्टॅब्लिशमेंट केली अशा पद्धतीचा एक प्रश्न होता आणि आणखीन एक प्रश्न होता. असे तुम्ही मला 3 प्रश्न सांगितले जे की ब्रिटिश फार्माकोपियावरती विचारले. मला वाटतं त्याचं एक वर्ष विचारलं होतं 1864 अशा पद्धतीचं असावं. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, आता याच्यावरती मी पहिल्यांदाच व्हिडिओच्या सांगितल्याप्रमाणे भरपूर प्रश्न हे मला वाटतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे 40 पैकी जवळपास 30+ प्रश्न हे तुमच्या ज्युरिस्प्रुडन्सवरती विचारले असे तुम्ही मला बऱ्याच जणांनी सांगितलं. तर त्याच्यामध्ये फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हे महत्त्वाचे 2 सेक्शन ज्याच्यावरती पहिलं मेडिकल स्टोअर जे आहे ते चेन्नईमध्ये मला वाटतं तुम्ही सांगितलं की कधी ओपन झालं. त्याच्यानंतर आणखीन अशाच पद्धतीचा इसवी सनवरती एक प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर अनरजिस्टर्ड फार्मासिस्टनी जर डिस्पेन्सिंग केली तर त्याला पेनॉल्टी किती आहे, 6 महिन्याची आहे त्याचं उत्तर. तर अशा पद्धतीचा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर थेरॉपेटिक कमिटी हा एक महत्त्वाचा पॉईंट जो की कम्युनिटी फार्मसीमध्ये येईल त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिकमधले मी तुम्हाला नेहमी सांगतो आहे, कालसुद्धा मी तुम्हाला एक ट्रिकचा व्हिडिओ टाकलेला होता मास या पिक्चरमधला, पिक्चरचं ट्रेलर दाखवलं होतं आणि त्याच्यानंतर महत्त्वाच्या डेफिनेशन सांगितलं होतं. मला काल रात्री इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केला आणि आज सकाळी यूट्यूबवरती तो व्हिडिओ मी अपलोड केला. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं की अडल्टरेट ड्रग, स्पुरियस ड्रग आणि मिसब्रँडेड ड्रग ह्या डेफिनेशन ज्युरिस्प्रुडन्समधल्या विशेषतः TNC ॲक्ट आणि फार्मसी ॲक्ट यामधल्या एवढ्या महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत की कोणताही पेपर जर आपण फार्मसी सेक्टरमधला जर उचलला मग ते डिप्लोमा गेट असेल, फार्मसिस्ट एक्झाम असेल किंवा आपल्या ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असेल, GPATची एक्झाम असेल, NIAPLची एक्झाम असेल, या डेफिनेशन 100% तुम्हाला पेपरमध्ये विचारलेले दिसत असतील. तर त्या डेफिनेशन तुम्हाला रात्री सांगितलं की याला रिव्हिजन करून जा आणि महत्त्वाचे ते सेक्शन आणि त्याचबरोबर याच्यामधला एक महत्त्वाचा चार्ट आहे, याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. आतासुद्धा वेळ गेलेली नाही. DMARचा अभ्यास करत असाल, चांगलं मार्क तुम्हाला जर स्कोर करायचे असतील, बाकीच्यापेक्षा तुम्हाला जर चांगले मार्क स्कोर करायचे असतील तर हे महत्त्वाचे जे गोष्टी मी सांगतो त्या केअरफुली लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही त्याचं रिव्हिजन व्यवस्थित करा. नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला याचा फायदा होईल. आता मी मागच्या एक्झाममध्ये तुम्हाला अनालिसिस केल्यानंतर सांगितलं होतं की हा जो महत्त्वाचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये लायसन इश्यूड रिटेल रिस्ट्रिक्टेड होलसेलरसाठी अदर दॅन C आणि C1साठी असतील, ड्रग स्पेसिफाईड C1मध्ये असेल किंवा Xमध्ये असेल. तर हे तुम्हाला मी सांगितलं होतं की हा चार्ट आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे, एवढा महत्त्वाचा की हा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर आजचा तुम्हाला सांगितलं की आजच्या या चार्टवरती तिन्ही फॉर्मवरती प्रश्न विचारले होते. ड्रग अदर दॅन C, C1 आणि X, ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल C1 आणि ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल X. तर हा चार्ट जर तुम्ही केअरफुल केला असता जवळपास 8 मार्क तुमचे मला वाटते 3-4 प्रश्न होते, 6 ते 8 मार्क तुम्हाला इथे जे आहे बाकीच्यापेक्षा पडले असते किंवा बाकीच्यापेक्षा इझी गेले असते. हा चार्ट बघताय तेवढा सोपा नाही आहे, याला व्यवस्थित पाठांतर लागतं, महत्त्वाच्या ट्रिक्स लागतात की जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये ते आठवल्या गेलं पाहिजे. तर हा एक चार्ट होता, त्या महत्त्वाच्या डेफिनेशन सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये मिसब्रँडेड ड्रगची डेफिनेशन उत्तरली जी की काल रात्री सांगितली होती आणि या चार्टमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे जवळपास 3 प्रश्न हे तिन्ही डेफिनेशनवरती किंवा तिन्ही लायसनवरती विचारले गेलेले होते. त्यानंतर अनरजिस्टर्ड फार्मसीने डिस्पेन्सिंग केली तर त्याची पेनॉल्टी अशा पद्धतीचा प्रश्न होता. तर अशा पद्धतीचे आतापर्यंत तुम्ही मला कॉल मेसेज करून जेही प्रश्न सांगितले तर ते तुम्हाला मी सांगितले. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये जर बोलायचं झालं तर एक पॅसेज होता, सिनोनिम अँटोनिमवरती प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर फ्रेजेसवरती प्रश्न विचारले होते. मराठीचं जर विचारायचं झालं तर त्याच्यातसुद्धा एक पॅसेज विचारला होता. अलंकार एक विचारला होता, सिनोनिम अँटोनिम समानार्थी विरोधी शब्द विचारले होते, मनी विचारल्या होत्या. त्याच्यानंतर मॅथ रिजनिंग GK मध्ये जर आपण बघितलं तर जे महत्त्वाचे आर्टिकल असतील त्याच्यावरती प्रश्न विचारले होते आणि जो महानगरपालिकेचा ॲक्ट होता त्याच्यावरती मला वाटते तुम्ही सांगितल्याप्रमाणे 10 मार्काचे किंवा 10 प्रश्न हे विचारले गेलेले होते, जो की नवीन त्याच्यामध्ये सिलेबस कॉपीमध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर जे रिजनिंग किंवा मॅथ्सचे प्रश्न असतील त्याच्यामध्ये डायरेक्शन विचारले होत्या, दिशा विचारल्या होत्या, अशा पद्धतीने तुम्ही मला सांगितलं. अशा पद्धतीचा ओव्हरऑल आजच्या दिवसभरातला हा पॅटर्न होता. आता यातनं एवढंच शिकायचं आपल्याला की DMARचे जे येणारे पेपर असतील जवळपास 15 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये 15 पेपर होतील आपले. पहिले 18 तारखेपासून मला वाटतं एक्झाम चालू होतील तर 25 तारखेपर्यंत आपली फार्मसीसाठी शेवटची एक्झाम होती, 25 तारखेला संपणार आहे. तर या एक्झामचा अभ्यास करत असताना जे छोटे मोठे सब्जेक्ट आपण नेहमी ज्याला जे आहे थोडंसं दुर्लक्ष करतो असा ज्युरिस्प्रुडन्स जो की येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला सर्वात जास्त मार्क देणारा विषय जे आहे तो ठरत आहे. त्याच्या कारणाने ज्युरिस्प्रुडन्सचे जेवढेही डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करतील तेवढा अभ्यास करा. महत्त्वाचा MCQची प्रॅक्टिस करा, महत्त्वाचे फॅक्च्युअल डाटा असेल तो बघून घ्या, महत्त्वाचे फॉर्म असतील, महत्त्वाचे शेड्यूल असतील, महत्त्वाचे डेफिनेशन असतील. प्रत्येक एक ना एक गोष्ट केअरफुली वाचणं, त्याचं रिव्हिजन करणं, पाठांतर करणं हे नक्की आपल्याला येत्या 10 ते 12 दिवसामध्ये करावं लागणार आहे. असं जर आपण केलं तर नक्कीच येणाऱ्या DMARमध्ये आपली पोस्ट जी आहे ती क्लिअर होईल. बाकी जसे जसे तुम्ही मला प्रश्न पाठवसाल
तसं तसं तुम्हाला मी यूट्यूबवरती व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करेल की कुठून प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेले होते, येणाऱ्या DMRच्या भरतीमध्ये कसे प्रश्न विचारले जातील. तर तुम्ही आता एक्झाम अटेंड केली असेल, प्रश्न आठवत असतील तर मला टेलिग्राम चॅनलवरती पाठवू शकता. टेलिग्राम चॅनलचं जे हँडल आहे @PV थोरात, ह्याच्यावरती तुम्ही मला पर्सनली तुम्ही जेही प्रश्न तुम्हाला आठवत असेल ते तुम्ही मला पाठवू शकता. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे फक्त एवढंच भेटू काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स सुरू. तुमची काळजी घेण्याचा अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.